गोंदिया शहरात अविरल फिल्म्सच्या वतीनं स्वर्गीय विनोद कुमार जयस्वाल यांच्या 74व्या जयंतीनिमित्त चित्रपट निर्माते, कलाकार आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। स्थानिक कलाकारांना चित्रपटसृष्टीत व्यासपीठ मिळवून देणाऱ्या स्वर्गीय जयस्वाल यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं। तर या कार्यक्रमाला यूसीएन न्यूजचे संपादक दिवेश द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय विनोद कुमार जयस्वाल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर संगीत, नृत्य, अभिनय, लोककला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। स्वर्गीय विनोद कुमार जयस्वाल यांनी मी हनुमंत रिक्षावाला या चित्रपटाच्या माध्यमातून गोंदियासह झाडीपट्टी भागातील अनेक स्थानिक कलाकारांना चित्रपटसृष्टीत संधी उपलब्ध करून दिली होती। त्यांच्या कार्यामुळे अनेक कलाकार आज चित्रपट, नाट्य तसंच मुंबई आणि हैदराबादमधील फिल्म इंडस्ट्रीत यशस्वीपणे कार्यरत आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिवंगत विनोद कुमार जयस्वाल यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचं आणि सामाजिक कार्याचं कौतुक केलं। अशा उपक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळते आणि स्थानिक कलेला नवे व्यासपीठ मिळतं, असं मत व्यक्त केलं। आज हमारे पापा की जयंती है, विनोद कुमार जयस्वाल जी की। इन्होंने 2018 में मी हनुमंत रिक्शावाला फिल्म बनाई थी। हमने आज उस समय कलाकारों का सम्मान का कार्यक्रम रखने की बहुत उनकी इच्छा थी, बट उस समय कर नहीं पाए और फिर कोरोना के चलते उनकी डेथ हो गई। उसके बाद हम 5 सालों से प्रयास कर रहे थे कि उनकी ये इच्छा को पूरी की जाए, पर आज उनके 74वें जन्मदिन पर हमने इस कार्यक्रम का आयोजन किया और अपने फिल्म मी हनुमंत रिक्शावाला के सभी कलाकारों को बुलाकर आज यहाँ सम्मान का कार्यक्रम आयोजन किया। मैं प्रत्यक्ष तौर पे इसके साथ में जुड़ा नहीं था, लेकिन अप्रत्यक्ष तौर से बहुत ज़्यादा जुड़ा रहा हूँ। तो ये जो पूरी फिल्म बनी, और ये कल्पना ही कि गोंदिया जैसे शहर से एक व्यक्ति एक फिल्म को बनाने की मंशा रखते हैं, ना केवल मंशा रखते हैं और उसको पूरा भी करते हैं। अब मैं चूँकि नागपुर में रहता हूँ, तो नागपुर से कोई ये निर्णय ले ले तो वो थोड़ा सा ऐसा माहौल है वहाँ का कि वो हौसला ऐसा कर सकता है, लेकिन गोंदिया जैसे शहर से ऐसा फैसला लेना और ना केवल फैसला लेके उसको मूर्त रूप देके पूरी तरीके से सफल बनाना और उसके पीछे का जो मकसद वो बहुत मुझे लगता है कि महत्वपूर्ण है। आज हा जो मी हनुमंत रिक्षावाला या मूवीबद्दल हा जो कलावंत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता, हा मुख्यतः म्हणजे विनोद दादा जयस्वाल यांच्या जयंतीनिमित्ताने, जन्मदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि मी हनुमंत रिक्षावालामधील सर्व कलावंतांना इथं बोलवण्यात आलेलं होतं। मी स्वतः ह्या चित्रपटामध्ये एक कलावंत सरदारची भूमिका केलेली आहे, हिरोच्या मुख्य मित्राची, आणि असिस्टंट डायरेक्टर देखील मी ही भूमिका निभावलेली आहे। फार उत्तम चित्रपट आहे आणि सर्व कलावंतांचा सत्कार ह्या आजच्या सत्कार समारोहामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल जयस्वाल कुटुंबियाचं आणि मुख्य म्हणजे स्नेहल जयस्वाल यांचं, बाबूभाई आम्ही ज्यांना प्रेमाण म्हणतो, त्यांचं मनपूर्वक आभार। त्यांनी असेच प्रोजेक्ट पुन्हा पुन्हा करावेत आणि आपल्या विदर्भातील कलावंतांना समोर चालना द्यावी, जेणेकरून आपल्या गोंदिया जिल्ह्यातील जे कलावंत लपलेले आहेत ते बाहेर येतील आणि मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचू शकतील। आज हनुमंत रिक्षावाला 2018मध्ये 2016मध्ये या फिल्मचं सुरुवात झाली होती। टोटल आता 8 वर्ष झाले आहे। मी माझ्या करिअरची सुरुवात होती तेव्हा मी 1-2 काही शॉर्ट फिल्म्स केले। तिथे मला एका मॅडमशी ओळखी झाली नागपूरला। त्यांनी मला सांगितलं की एक फिल्म होते आहे गोंदियाला, तिथे तुला एका कॅरेक्टरसाठी, एका सेकंड लीडसाठी वगैरे हे करत आहे। तर मग मी आली, इथे ऑडिशन्स वगैरे झाले, माझं सिलेक्शन झालं आणि ही माझी बहुतेक पहिली फिल्म होती। मी नागपूरची असल्यामुळे ते गोंदियामध्ये मला सुरुवात करावी लागली। कला, संस्कृती आणि परंपरेचा अमूल्य वारसा जपत गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा कलावंत सत्कार सोहळा अनेक कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरला। अविरल फिल्म्सच्या या उपक्रमानं गोंदिया जिल्ह्यातील कलाक्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार असून नवोदित कलाकारांना प्रेरणा आणि सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। भविष्यातही अशाच भव्य उपक्रमांच्या माध्यमातून गोंदियाची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्याचा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला।